नाही, आज मी काही जेवायचीच नाही. ए, तुला काय झालं रे दात काढायला? आता जोक मारल्यावर दात काढणार नाही तर काय करणार? गप्पस, काय जोक नाही मारलाय मी. आहे, मला लई भूक लागली ग. आता त्या रमासाठी तू आम्हाला थांबून ठेवणार असशील ना तर अजिबात जेवणार नाही मी. म्हणजे आज जेवल, उद्यापासून नाही जेवणार मी. अगं बाई दे ना ग जेवायला, लई भूक लागलीये मला. थोडा वेळ थांबली तर काय बिघडेल का ग? नाहीतरी संध्याकाळी काहीतरी हादडलंच असेल नाही. आता मी बोलले ना तर मी तिचं पोरीचं खाणं काढते असं होईल. आहे रमे, बरं झालं बाई तू लवकर आली. हा अगे सोन्याचे आहेत का ग? का बाजारात न घेतले 10-20 रुपयाचे लाटे सेले करतात ते त्यांच्याकडनं घेतले का? अगं नाही, सोन्याचेच आहेत ते. बाईसाहेबांनी दिलेत मला. अगं आई, काय पाहिलं का? बाईसाहेबांनी तिला सोन्याचे कानातले दिले का? भेट वस्तूंची ढगफुटी झाली का काय बाईसाहेबांकडं? साडी काय दिली, मोबाईल काय दिला, आणि आता सोन्याचे कानातले. बाई बाई बाई, पाहिलं का? नाही, पण मला असं वाटतंय हे जर सोन्याचे असतील ना तर बाईसाहेबांनी नाही, तिच्या कोणीतरी जीवाभावाच्या जवळच्या माणसाने दिला असतील. कोण आहे का तो? सुमे, कोण? सरळ डोक्याने विचार करता येतच नाही का तुला? आल्याला कसली चौकशी करते तिच्या? गप की जरा. रमा, लक्ष देऊ नको तिच्याकडे. जा हात पाय धुवून घे चल. भेटी गाठी वाढायला लागल्यात हल्ली. काय नाही. अरे पिंट्या दादा, आता बाईसाहेबांनी दिलंय म्हणजे रावसाहेबांनी सांगितलं म्हणून दिलंय ना त्यांनी. ते काय झालंय, ताईसाहेबांना काही गुंड आले होते न्यायला. मग त्यावेळेस मी त्यांना मदत केली आणि वाचवलं, म्हणून रावसाहेबांनी हे दिले मला बक्षीस म्हणून. रमा, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? रावसाहेबांकडनं बक्षीस मिळणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे अगं, माहितीये तुला? सुमे, आपलं काम मन लावून केलं ना की असं बक्षीस मिळतं आणि कौतुक सुद्धा होतं बर का? या असा खजाना मिळणार असेल तर डोळे फिरतीलच ना. इच्छा नसेल तरी पण चांगली चांगली कामं करणारच ती. होय का? मी एक काम करते, तुला ना 5-5 तोळ्याच्या बांगड्या करून देते. जगुंडार जाऊन मारून ये. जमणार आहे का? नाही ना? उचलले जीभ लावली टाळ्याला. तिच्याकडे लक्ष देऊ नको अगं, सारखं बोलणं चालूच असतं तिचं. तिचं म्हणजे कसं आहे, आयुष्यभर थापला चिखल आणि लोकांना शिकवते अक्कल. जा तू हात पाय धुवून घे, तोपर्यंत मी जेवणाची तयारी कर. अवघड आहे. रमा, रमा, रमा ऐका. छोटे मालक, ह्या पुढं मी आता तुम्हाला भेटायला नाही येणार. प्रताप, अरे लक्ष कुठे आहे तुझं? किती वेळा सांगितलंय, डोक्यात विचार असताना एक्सरसाइज करत जाऊ नकोस. आता पायावर पडलं असतं तर काय झालं असतं? अगं ते ठेवायला गेलेलो चुकून. अरे लक्ष दे ना जरा. आणि काही टेन्शन असेल तर सांगत जा रे. आणि टेन्शन असेल तर एक्सरसाइज आणि ड्रायव्हिंग अजिबात करायचं नाही.
जरा सांभाळून. अगं काय करू मी रोज छोट्या मालकांचा व्यायाम सुरू होण्याआधी येतेस मग आज? अगं आज जरा उशीरच झाला बघ यायला. बरं ठीक आहे. रमी हे समजा राहू दे. मी तुला हे दूध देते उतून, ते घेऊन जा छोट्या मालकांसाठी. हा मंजू आज तू देऊन ये ना दूध, मी नाश्त्याची तयारी करते. काय काय झालं तुझ्या चेहऱ्यावर एवढं सामसूम काय? अगं कुठे काय मंजू, ते जरा धावपळीत आले ना म्हणून दमाला झाले, बाकी काही नाही. नक्की हेच कारण आहे ना? अगं तू दूध देऊन ये ना. तुम्हाला नाही कळत छोटे मन, मातीला कपाळी लावायचा मोठेपणा तुम्ही करताय, पण मातीला बी तर समजलं पाहिजे ना. किती बी कपाळी लावली तरी बी तिचं चंदन होणार नाहीये. माती ती शेवटी मातीच. छोटे मालक दूध ठेवा तिथे. तुम्ही मनाने लई मोठे आहात छोटे मन. तुम्हाला तुमचा स्वाभिमान सोडून वागताना मी नाही पाहू शकत. तेजू, हा आई. अगं ब्रेकफास्ट करताना तरी तू मोबाईल बाजूला ठेव. ओके. प्रताप, अरे कुठे चाललायस? पंचायत समितीच्या ऑफिसला चाललोय मी. एवढ्या लवकर? हो, भरपूर काम आहेत. अरे पण ब्रेकफास्ट करून जा ना. नाही, मला उशीर होतोय ऑलरेडी. अरे दादा कुठलंही काम अर्धवट करू नये. आणि आता उशीर झालाच ते तर पूर्णच उशीर होऊ दे. चल ये बस. नाही, मला भूक नाही. काय तू रमाने केलेल्या ब्रेकफास्टला नाही म्हणतोय? किती पोट भरला असेल ना तरी रमाने ब्रेकफास्ट केला असेल तर आपण खाऊच शकतो. येतो. अरे अरे याला काय झालं? असाच करतोय, सकाळपासून कसल्या तरी विचारात आहे. डबल कामं मागे लागलेत ना त्याच्या, त्यामुळे टेन्शन येणारच. पंचायत समितीचं काम, पक्षाचं काम, त्यात रावसाहेबांना रिपोर्टिंग म्हणजे अजूनच टेन्शन. अगं ह्या सगळ्यामध्ये त्यांनी त्याची तब्येत सांभाळावी म्हणजे झालं. रमा, याच्या पुढे त्याला ब्रेकफास्ट केल्याशिवाय अजिबात कुठेही जाऊ द्यायचं नाही. आणि त्यांनी काही कारण सांगितली ना तर मला सांग, मग मी बोलीन त्याच्याशी. जी बाईसाहेब. आणि त्याचा टिफिन लवकर पाठवून दे. बाई. गाय गाय ग माझी पाठ. अरे भाऊ, आपले हात पाय काय उद्यापर्यंत राहत नाही. केवढं ते काम, पण ह्यांचं बरं आहे. बाबा रे बाबा, या रमाच्या मोबाईल मधून लयच मधुर मधुर आवाज येतात. येणारच, बाईसाहेबांनी भारीतला मोबाईल घेऊन दिलाय म्हणल्यावरती काय. मंजू, तू अन म्या ना लयच साधी राहिली बघ. नाही तर ती रमा बघ, काना मागून आली आणि तिखट झाली. मोबाईल काय, बक्षीस काय, कसं काय जमवतात लोक, त्या विरोबालाच माहित. बाबा बाबा देवा, नाही म्हणजे मालकांच्या समोर हाजी हाजी करणं, पुढं पुढं करणं, लाल घोटेपणा करणं योगून आम्हाला दिला असता तर आम्हाला बी मोबाईल मिळाला असता.
बक्षीस मिळालं असतं. बाबा रे बाबा, काय गे रमा? नाही म्हणजे तुला लयच मेसेज येतात की, लय तगडा जनसंपर्क केलेला दिसतोय. अगं रमे, बघ की कोणाचे मेसेजेस, कधीच वाचतोय फोन. बघा बघा, तिकडची आग विजवा, नाहीतर पलीकडच्यांचा धीर सुटल. साजणाचा जीव होतो माझ्यासाठी येडा, येते लवकर मी निरप हो धाडा. मला तुमच्याशी बोलायचं आहे. नेहमीच्या ठिकाणी तुमची वाट पाहतोय. अगं रमे, उत्तर का नाही दिलंस? छोटे मालक, ह्या पुढं मी आता तुम्हाला भेटायला नाही येणार. प्रताप, जास्त लागलं का? नाही, थोडंच आहे. हे थोडं आहे? ठीक आहे. हे ठीक नाहीये प्रताप. काय विचारांमध्ये होतास का? हा, एवढा स्पीड, समोर लक्ष नाही, तरी भाग्य मी होतो आणि छोटी गाडी होती. एखादा मोठा ट्रक असता तर काय झालं असतं? असं नको करत जाऊस बाबा. हा, काय टेन्शन आहे का? नाही, तसं काही नाही. मला समजलं नाही काय झालं. बरं ठीक आहे, चल उठ. नाही ठीक आहे, मी करतो मॅनेज. नाही होणार प्रताप मॅनेज. हात देतो, चल उठ उठ. आपण डॉक्टर कडे जाऊ. नाही, डॉक्टरकडे नको. फर्स्ट एड केलं की होईल. बरं मग घरी सोडतो. चल. घरी नको. अरे मग या अवस्थेत कुठे जाणार आहेस तू? मला एक महत्वाचं काम आहे. प्रताप, बघ तब्येत महत्वाची आहे, कामं होत राहतील. चल तुला सरळ घरी सोडतो आता. चल गाडीत बस. चल. अरे चल चल चल, एक मिनिट. चल चल. ओके ना? सावकाश सावकाश, खाली बघा, खाली बघा प्रतापराव. हा, हळू 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 हळू. या इकडे. प्रताप, हो. दादा, हळूहळू, अगदी सावकाश. इथे इथे बसूयात. हा, अरे कसं लागलं दादा? बसा. सावकाश. काय प्रताप, कुठे पडलास तू? लागलं कसं रे तुला? हो 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 हो, बाईक स्लिप झाली, पण थोडक्यात निभावलं, देवाची कृपा. म्हणजे ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही सुद्धा होता का तिथे? हो, आता याला नशीब म्हणा, देवाची कृपा म्हणा, की कोइन्सिडन्स म्हणा. मी गाडी पार्क करत होतो, समोर प्रतापराव वेगानं येत होते. लक्ष नव्हतं बहुतेक त्यांचं. मी वेळेस ब्रेक मारला म्हणून ठीक आहे, नाहीतर अनर्थ घडला. म्हणजे माझ्यामुळे अपघात टळला असं म्हणणार नाही, ते यांचं नशीब आणि तुमची पुण्य आहे. रमा, लवकर पाणी घेऊन ये. खूप दुखतंय का रे? हा, काकू काकू, काही झालेलं नाहीये, काळजी करू नका. जास्त नाही लागलंय, थोडं खरचटलंय आणि रक्त आलं म्हणून मी माझा रुमाल बांधला. फर्स्ट एड. मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. किती लागले अरे प्रताप तुला? हा, काय असं करतो रे? हे घे पाणी घे, आधी पाणी घे.
रुमाल काढ पटकन. दुखतंय? मी येतो. अंकुश, तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये. नाही नाही नाही, प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा, देवाची कृपा आहे, मी फक्त तिथे होतो. काळजी घ्या. येतो. प्रताप, अरे काय चाललंय तुझं? सकाळपासून बघते कसल्या तरी विचारात आहेस. का असं करतोस? अरे काही टेन्शन आहे का तुला? नाही, कसलंच टेन्शन नाही. बरं, आता अजिबात कुठेही बाहेर जायचं नाहीये. आतमध्ये चल आणि आराम कर. नाही, मला जावं लागणार. प्रताप, दादा खूप झालं आता. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. रमा, ह्याच्यासाठी हळद आणि दूध घेऊन ये. जी. ह्याला जबरदस्ती झोपायला लावलं ना तरच हा ऐकेल. चल उठ, तू आतमध्ये चल आणि आराम कर. हा चल. सावकाश. रमे, इकडे बघ माझ्याकडे. लई लागले का? हे बघ, तू स्वतःला बी त्रास करून घेते आणि त्यांना बी त्रास देतेस ग. शांत हो तू, शांत हो. मला तर असं वाटतंय की छोटे मालक ना तुझ्याच विचारात असणार आणि म्हणून हे असं झालं असेल. शांत हो. तू कबूल करून टाक स्वतःला. तू त्यांच्याशिवाय आणि ते तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू रडू नको, तू शांत हो बरं. रडू नको. आणि तू जा आधी त्यांच्याशी जाऊन बोल. थांब. हे घे. आणि आता हसऱ्या चेहऱ्याने जा. जा बोल. बघितलंस, एवढं काही झालेलं नाही. म्हणून म्हणतो, बघ आता ह्या रूम मधनं अजिबात बाहेर जायचं नाही. मी जे काही सांगते ना ते ऐकायचंय. रमा, तू आता इथेच थांब. जोपर्यंत हा सगळं दूध संपत नाही तोपर्यंत कुठेही जाऊ नकोस. मी मंजूला सांगते पाणी गरम करायला. पाय शेकून घे. हळू. माझं चुकलं छोट्या. मला हे समजा माझ्याच मुळे होते. मी पुन्हा नाही वागणार असं. रमा प्लीज, आता रडू नका. हे जे लागलंय ना, त्यापेक्षा तुमच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब मला जास्त त्रास देतो. त्यापेक्षा मरण बरं. हो, असं काय बोलताय? उलट माझं बी आयुष्य मिळू देत तुम्हाला. माझं आयुष्य काय, तुमचं आयुष्य काय? मला जे नवीन आयुष्य मिळालंय ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. खूप दुखतंय. दुखणं थोडं कमी झालं. आणि हे दुखणं तेव्हा बरं होईल जेव्हा 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 तुम्ही माझ्याकडे बघून गोड हसाल.